अभिजित बांगर यांची बदली। मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर आता ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांचीही बदली करण्यात आली आहे। नवी मुंबई महापालिकेत 2 वर्षे आणि ठाणे महापालिकेत 1.5 वर्षे असा आयुक्तपदाचा 3.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे। बांगर यांच्यावर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही बदली करण्यात आली असली तरी ठाण्यातून बदली व्हावी यासाठी गेले काही महिने ते स्वतः प्रयत्नशील होते। ऐन करोना काळात ठाणे महापालिका आयुक्तपदी रुजू झालेले तत्कालीन पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्यानंतर 2022 अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती। बांगर यांनी आपल्या ठाणे महापालिकेच्या कार्यकाळात 2 वेळा महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला असून करोना काळात ठाणे महापालिकेची बिघडलेली आर्थिक स्थिती रुळावर आणण्याचे मोठे काम त्यांनी केले। याशिवाय बांगर यांनी अधिकारी वर्गात शिस्तीचे वातावरण आणण्यादेखील पुरेपूर प्रयत्न केला। नवी मुंबई आणि ठाणे महापालिका असा दोन्ही महापालिकेतील 3.5 वर्षाचा कार्यकाळ पकडून राज्याचा सामान्य प्रशासन विभागाने त्यांची बदली मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या जागेवर केली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप। लखन भैया एन्काउंटर प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी आढळले आहेत। हायकोर्टाने शर्मा यांचे निर्दोषत्व रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। 3 आठवड्यात शर्मा यांना मुंबई सत्र न्यायालयापुढे शरण येण्याचे निर्देश दिले आहेत। 2006च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय दिला आहे। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने 8 नोव्हेंबर 2023 रोजी या 2006मध्ये दाखल केलेल्या 16 अपिलांच्या सुनावणीवर निकाल राखून ठेवला होता। कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा सहकारी रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैयाच्या बनावट चकमक प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी असल्याचं हायकोर्टाने म्हटले आहे। या प्रकरणात 2013मध्ये सेशन कोर्टाने 21 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती। वसईत राहणाऱ्या लखन भैया विरुद्ध गँगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतले होते। त्याच दिवशी संध्याकाळी लखन भैयाचं पश्चिम मुंबईतील वर्सोवा येथे एन्काउंटर झालं होतं।
21 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. या एन्काउंटरचं नेतृत्व माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी केलं होतं. ही एक कथित बनावट चकमक असल्याचा आरोप करत लखन भैयाच्या भावाने त्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. ज्या 2013 मुंबईतील सत्र न्यायालयाने या प्रकरणात 13 पोलिसांसह 21 जणांना दोषी ठरवले आणि सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विनाकारण उन्हात फिरणे टाळा. गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन तज्ज्ञ मंडळी आणि डॉक्टरांनी केले आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमान वाढ होण्याचे अंदाज हवामान खात्याकडून दिलेल्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढू लागल्याने भर दुपारी उन्हात जाणे नागरिकांनी शक्यतो टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यात बाहेरील थंड पेय न घेता घरी बनवलेले ताक, दही, लिंबू पाणी, कैरीचे पन्हे, उसाचा रस, पुदिना सरबत नियमित घ्यावे व भरपूर पाणी प्यावे. उन्हाळ्यात सहज मिळणाऱ्या व पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या रसदार फळांचे सेवन करावे. उन्हामुळे तापमान वाढून शरीरातील पाण्याचे प्रमाण वारंवार कमी होत असते. दुपारी 12 ते 3 या वेळात उन्हात जाणे शक्यतो टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. कडुनिंबाची पाने किंवा लिंबाचा रस आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने त्वचा रोगापासून रक्षण होते. पुदिना चटणी, कैरीची चटणी, कढीपत्ता चटणी, कोशिंबीर, लोणचे असे तोंडी लावायचे पदार्थ जेवणात वापरावे. दैनंदिन आहारात कांदा, कैरी, टोमॅटो, काकडी आदींचा समावेश करावा. फिकट व पांढऱ्या रंगाचे सैल कपडे वापरावेत. महाराष्ट्रामध्ये असे चित्र की मुख्यमंत्र्यांचे आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही. आनंद परांजपे. महाराष्ट्रामध्ये असे चित्र दिसते की मुख्यमंत्र्यांचे आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही किंवा त्यांच्याच पक्षाचे नेते हे मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाही. विजय शिवतारे हे राष्ट्रवादीची शक्तीस्थळ स्वाभिमान बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचे वातावरण खराब करत आहेत. शिवतारे हा महायुतीमध्ये दुधामध्ये मीठ टाकण्याचे काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा धर्म पाळत आहे, पण मुख्यमंत्र्यांनी त्याच्या नेत्यांना आवरावे. आता खूप झाले. मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातून 45+ खासदार विजयी करणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे. शिंदे साहेब जे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत, यांचं आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही किंवा त्यांच्याच पक्षाचे नेते हे माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत. अशाच प्रकारे सातत्याने जर ह्याही पुढे विजय शिवतारे हे माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा धर्म तोडत राहिले तर महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहे तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात. आम्हाला कुठल्याही प्रकारे महायुतीचं वातावरण गढूळ होईल अशा प्रकारचं वक्तव्य किंवा कृत्य करायचं नाही. पण सातत्याने विजय शिवतारे हे करत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाच मेसेज जातोय की मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते या नात्याने त्यांचे नेते हे त्यांचं ऐकत नाहीयेत. 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा धर्म हा राष्ट्रवादी पाळत आहे. शिवसेनेकडनं सातत्याने विजय शिवतारे राष्ट्रवादीची शक्तीस्थळं, राष्ट्रवादीचा स्वाभिमान बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम ते करत आहेत. संग्राम थोपटे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चिन्हावर त्या पक्षातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. काँग्रेसच्या कोट्यातनं त्यांना मंत्रिपद का नाही मिळालं हे आमच्यावर आरोप करण्यापेक्षा प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोळे आणि बाळासाहेब थोरात यांना त्यांनी तो प्रश्न विचारला तर तो अधिक संयुक्तिक राहील.